ऑटिझम असलेली मुलं नीट बसत नाहीत, नीट बघत नाहीत, नीट बोलत नाहीत, नीट ऐकत नाहीत, नीट समजत नाहीत, नीट वागत नाहीत. जी मुलं समजत नाहीत, वागत नाहीत आणि बोलायला उशीर होतो, बोलायला जमत नाही, त्या सगळ्यांना ऑटिझमच्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं. तर आपल्याला ह्या मुलांना फक्त बसायला, बघायला, ऐकायला, समजायला, बोलायला, वागायला शिकवायचं आहे. म्हणजे ह्याच्या उलट नक्कीच नाही करायचं. जर त्याला बसायला शिकवायचं असेल तर मुद्दाम त्याला धावपळीचे कामं दिवसभर देत बसल्याने तो बसायला कधी शिकणार नाही. त्याला माणसांकडे बघायला शिकवायचं असेल तर वस्तूंच्या जगात बघायला शिकून आपण त्याला माणसांच्या जगात कधी जाणू शकणार नाही. त्याला जर शब्द ऐकायला शिकवायचे असतील तर संगीत ऐकून आपण त्याला शब्दांचे जग कधीच देऊ शकणार नाही. तसंच त्याला माणसांसोबत वागायला शिकवायचं असेल माणसांसारखं तर कुशीत घेऊन किंवा अंगावर घेऊन किंवा हातात पकडून ते शिकवता येणार नाही. म्हणजे त्याला बसायला शिकवायचं असेल तर बसायचीच कामं जास्त द्यायची. ऐकून बोलायला शिकवायचं असेल तर ऐकायचीच कामं जास्त द्यायची. शब्द ऐकायला शिकवायचे असेल तर शब्दच ऐकायची कामं द्यायची. वागायला शिकवायचं असेल तर समोरासमोर बसून शिस्तीची कामं जास्त द्यायची. आणि सजीवांच्या जगात आणायचं तर निर्जीवांचं नाद सोडून सजीवांच्या सोबत इंटरॅक्ट करणारेच फेस टू फेस आय टू आय सिटिंग गेम्स द्यायचे. हे सगळं केलं तर बिलकुल ऑटिझममधले सिम्पटम्स दिवसाला वेळ नाही लागणार आहे. थँक्यू.